पिक्टोरियल स्टडी मध्ये। तर आज आपण शिकणार आहोत these, these, that, those यांचा वापर कशा प्रकारे केला जातो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। आणि हे जर तुम्ही नाही शिकले तर तुम्हाला इंग्लिश बोलता येणंच शक्य नाही। तर आजच्या व्हिडिओला आपण बिना वेळ वाया घालवता सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे these। these जो राहतो याचा वापर होतो, सर्वात पहिले आपण these शिकूया। these तर these जो राहतो मित्रांनो, याच्या पुढे केव्हाही is चा वापर होत असतो। this is। आता this चा अर्थ काय आहे? तर this is चा अर्थ आहे हा, ही, हे असा this चा अर्थ आहे। तर बघा आता is कुठे होतो? हा आहे, तर हा करता this आणि आहे करता is। this is। तर बघा आपण एक्झाम्पल घेऊ आता। तर बघा मित्रांनो, समजा मी म्हणलं हे पेन आहे। आता इंग्लिश मध्ये काय करायचं असतं मित्रांनो, सर्वात पहिले पहिला घ्यायचा, नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। तर आता हेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? तर दिस, म्हणून आपण इथे घेतलं दिस। आता इथे झाला आपला दिस चा वापर हे करता, या तिघां करता दिस चा वापर होतो। तर बघा दिस। आता हा पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, दिस लागला की आय करता कशाचा वापर करायचा आहे आपल्याला? तर या इज चा, म्हणून आय ला आपण वापरला इज। दिस इज। आता पेन, पेन एक आहे का दोन आहे? तर एकच चे पेन म्हणले, म्हणजे तो एक पेन आहे असं सांगाय करता आपण वापर केला अ चा। नंतर आता पेन, पेनाला आपण इंग्लिश मधून म्हणलं पेन, म्हणजे काय झालं? दिस इज अ पेन। हा पेन, हे पेन आहे, दिस इज अ पेन। तर बघा मित्रांनो, समजा हे घर आहे। आता इथे समजा हा आला असता, हा पेन आहे, हा पेन आहे, तरी सुद्धा कशाचा वापर झाला असता मित्रांनो? तर दिस चाच झाला असता, हा करता दिस, कारण की हा, ही, हे याच्या करता दिस चा वापर होतो। आता म्हणून आपण इथे घेतला दिस। आता पहिला घेतला, नंतर आपल्याला आता काय करायचंय? शेवटचा घ्यायचा आहे, दिस लागला म्हणजे आय ला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज। दिस इज। आता नंतर पेन, पेन सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर सिंग्युलर, एक वचन असल्यामुळे आपण इथे घेतला अ। नंतर पेन, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं पेन। दिस इज अ पेन। समजा आता हे घर आहे, तर आता हे करता आपण काय मित्रांनो? दिस, दिस। आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, दिस लागल्यावर आय ला आपण काय वापरतो? तर इज। दिस इज। आता सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे घेतला अ। नंतर घर, याला आपण इंग्लिश मधून म्हणतो हाऊस। दिस इज अ हाऊस। तर बघा मित्रांनो, आता समजा मी म्हणलं ही इमारत आहे, ही इमारत आहे। आता हिला सुद्धा आपण काय वापरणार आहे? तर दिस, म्हणून मी इथे घेतला दिस। आता पहिला घेतला, नंतर आपल्याला काय करायचं आहे? शेवटचा घ्यायचा आहे, दिस लागला म्हणजे आय ला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज। आता एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे एक अ लावायचा आहे, दिस इज अ। नंतर इमारत, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रांनो? बिल्डिंग। दिस इज अ बिल्डिंग। ओके। तर आता दिस कशा प्रकारे वापरला जातो हे आपलं आता क्लिअर झालेलं आहे। तर आपण आता देज, याला आपण आता सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आता देज,
आता सुरू झालेला आहे आपला देज. तर बघा मित्रांनो, आता देज कशा प्रकारे वापरला जातो हे आपण आता बघूया. तर देज जो आहे त्याच्या सोबत जेव्हा आहे नाव येतं तर त्याला आर वापरला जातो. तर आपण बघूयात आता. आणि देज जो आहे तो सिंग्युलर करताना समजा आपण म्हणलं बॉय, हे काय राहील मित्रांनो एक सिंग्युलर. पण देज जो आहे तो प्लुरल करताय तर बॉयच्या जागेवर 3-4 मुली म्हणजेच एक सोडून कितीही असतील तर त्याला आपण म्हणतो प्लुरल. म्हणून आपण इथे यसचा वापर केला कारण की ते एक सोडून जास्त आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. समजा आता पहिलेच जर यस आलेला आहे वर्ड्स मध्ये तर आता ग्लास, तर आता पहिले आपण इथे ग्लास लिहून घेऊ. तर आता इथे पहिलेच यस आलेला आहे तर म्हणून आपण इथे ए आणि यसचा वापर करू. ग्लास, ग्लासेस. ओके, तर एवढं मित्रांनो आता तुमचं क्लिअर झालेलं आहे. बघा, तर देज सोबत आर वापरला जातो. समजा मी म्हणलं ही, एक्झाम्पल 1, ही घरे आहेत. तर आता ही तर आलंय पण ते काय घर नाहीये तर ते घरे म्हणजे एक सोडून जास्त आहे. तर आता ही, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं देज म्हणून आपण इथे घेतला देज. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. देज जेव्हा वापरला जातो तेव्हा आहे करता, तर आता आहे करता आपण वापरला मित्रांनो आर. देज आर. तर आता म्हणून आपल्याला काय करायचं इथे अ चा वापर नाही करायचा आहे. एक घर सोडून 3-4 घर आहे म्हणून आपल्याला आता अ चा वापर नाही करायचा आहे प्लुरल असल्यामुळे. तर आपण लिहू हाऊस. आणि आता पहिलेच ई तर लागलेलाच आहे म्हणून आपण फक्त इथे यस वाढवून दिला. देज आर हाऊसेस. तर बघा मित्रांनो, एवढं काम आपलं झालं आता. तर आता आपल्याला दुसरं एक्झाम्पल बघू आपण आता. तर दुसरं एक्झाम्पल कोणतं घेऊ मित्रांनो? ही फुले आहेत एक्झाम्पल घेऊ आपण आता. ही फुले आहेत. ही फुले आहेत. आता हिला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं? तर आता ही फुले आहेत. हिला आपण काय म्हणू मित्रांनो? देज. म्हणून आपण इथे घेतला देज. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. देज लागला म्हणजे ऐकला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. देज आर. आता फुले काय म्हणतात मित्रांनो? प्रत्येकाला माहित असेल तर फ्लावर. इथे बस एक यस टाकून दिला, बनून गेलो प्लुरल. तर बघा हे झालं देज आर फ्लावर्स. ओके, हे क्लिअर झालं मित्रांनो. समजा मी म्हणलं मित्रांनो आता या इमारती आहेत. आता मित्रांनो हिच्या ऐवजी तर या आलंय. आता बघा म्हणजे ही असो किंवा या असो, फक्त त्या गोष्टीत एखाद्या व्यक्ती वगैरेचं नाव नाही पाहिजे. तर याला सुद्धा आपल्याला देजचा वापर करावा लागेल. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. देज लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. नंतर इमारती, याला आपण इंग्लिश मधून म्हणू बिल्डिंग्स. देज आर बिल्डिंग्स. ओके, तर बघा अजून थोडंफार एक्झाम्पल घेऊ आपण. या बादल्या आहेत. बघा मित्रांनो, लिहून घ्या सगळंच सगळं. याला आपण इंग्लिश मधून म्हणलं देज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. देज लागला म्हणजे ऐकला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. नंतर आता बादल्या, याला आपण म्हणू बकेट्स.
पहिला घेतला, याला आपण म्हणलं देज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला, देज लागला म्हणजे ऐकला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय. नंतर आता दोन्ही आले, मधला घेतला बादल्या, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं बकेट्स. तर आता दोन तर आपले कंप्लीट झालेले. आता आपण दॅट ला सुरुवात करून पाहूयात, म्हणजेच करूया. मित्रांनो आता आपला सुरू झालाय, वाचून घ्या. दॅट सुरू झालाय. तर बघा मित्रांनो आता दॅटला हे करता काय वापरला जातो, तर वापरला जाणार आहे इज. तर बघा मित्रांनो इज वापरला जातो दॅट करता. जसा आपला हा दीज होता तशाच प्रकारे दॅट. तर बघा मित्रांनो आता दॅट इज. आता याच्यावरून काय एक्झाम्पल घेता येईल, ते घर आहे, ते घर आहे. कितवं एक्झाम्पल आहे, पहिलं. तर आता देला आपण इंग्लिश मधून काय म्हणू मित्रांनो, दॅट. म्हणून मी ते घेतला दॅट. आता मित्रांनो दीज मध्ये काय होत होतं, हा, ही, हे याच्या करता दिसचा वापर होत होता. पण आता जर ते, त्या, ती हे जर आलं तर आपण दॅटचा वापर होणार आहे. बऱ्याच जणांना डाऊट आला असेल की दिसचं कसं काय. हा म्हणजेच बघा आता दॅट. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, दॅट लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज, दॅट इज. आता घर तर सिंग्युलर आहे, पहिला घेतला, शेवटचा घेतला, मधला घ्यायचा. आता घर नाव तर सिंग्युलर आहे मित्रांनो. मग आता आपल्याला काय करता येणार आहे बघा. तर आता काय करायचंय, इथे लिहून टाकू हाऊस. कारण की घराला इंग्लिश मधून तर हाऊस म्हणतात, म्हणून आपण इथे घेतलं हाऊस. समजा मी म्हणलं ती फुल, ते पक्षी आहे. तेला आपण इंग्लिश मधून म्हणलं दॅट, म्हणून आपण इथे घेतला दॅट. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, दॅट लागल्यावर आपण आयला इंग्लिश मधून काय म्हणतो, तर इज. म्हणून मी ते लिहिला इज. नंतर पक्षी, पक्ष्यांना इंग्लिश मधून म्हणतात बर्ड्स, दॅट इज बर्ड्स. आता इथे एक राहून गेलो मित्रांनो. बघा आता दॅट इज. आता सिंग्युलर आहे म्हणून अ लावायचा आहे. नंतर आता घर, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं हाऊस. बघा आता मी याला परत बनवून दाखवतो. तेला इंग्लिश मधून आपण म्हणलं दॅट. पहिला घेतला, शेवटचा घ्यायचा, दॅट लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज. आता पक्षी, पक्षी नाव तर सिंग्युलर आहे, सिंग्युलर असल्यामुळे अ, नंतर पक्षी, याला इंग्लिश मधून आपण म्हणलं बर्ड्स, दॅट इज अ बर्ड्स. बघा मित्रांनो आता पुढे बघूया. तो फळा आहे, तो फळा आहे. आता मित्रांनो तोला तर आपण ही वापरतो, पण तो एखाद्या व्यक्तीसाठी वापरतो. समजा आता एखादी मुलगी आहे तर ही इज अ गर्ल असं मी तिला म्हणेन. पण समजा आता जर एखाद्या वस्तूचं नाव आलेलं आहे तर आपण दॅटचा वापर करणार आहे. ओके. तर बघा तोला आपण इंग्लिश मधून म्हणलं दॅट. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, दॅट लागला की आयला आपण इंग्लिश मधून म्हणतो इज, दॅट इज. एक फळ आहे म्हणून सिंग्युलर, म्हणून इथे लावला अ, नंतर फळा. फळा व्हाईट एका ब्लॅक येते तर आपल्याला माहित नाही. नुसतं बोर्ड लिहिलं तर चालेल, तर आपण इथे लिहून टाकू ब्लॅक बोर्ड. तुम्ही व्हाईट बोर्ड सुद्धा लिहू शकता. दॅट इज अ ब्लॅक बोर्ड. बघा तर अशा प्रकारे बनेल मित्रांनो. तर दॅट तर क्लिअर झालेला आहे. आता आपण दोजला सुरुवात करूया. तर मित्रांनो सुरू झालेला आहे आपला दोज, जो की वापरला जातो ते त्या ती करता. का वापरला जातो? कारण की वापरला जातो. बघा दोज आ,
माती यांच्याकरता वापरला जातो? ती झाडे आहेत. एक्झाम्पल वन, ती झाडे आहेत. एक्झाम्पलही मिळताना मित्रांनो लवकर आपल्याला. तर आता तेला आपण काय म्हणतो मित्रा? दोज. म्हणून आपण इथे घेतला दोज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आता सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर बघा झाड नाही येते तर झाडे येते, म्हणजेच काय प्लुरल. एक सोडून जास्त झाडे, म्हणून आपण आहेत करता वापरलं आर. देज आर. नंतर झाडे, याला इंग्लिश मधून आपण म्हणलं ट्री. नंतर आता हे प्लुरल आहे म्हणून यस, दोज आर ट्रीज. ओके, समजलं? बघा आता ते फुले आहेत. ती फुले आहे. तर तिला आपण म्हणलं दोज, म्हणून मी ते घेतला दोज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दोज लागला म्हणजे आयतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. दोज आर. पहिला घेतला, शेवटचा घेतला, नंतर मधला घ्यायचा. दोज आर फ्लावर्स. फुलेला आपण इंग्लिश मधून फ्लावर्स म्हणतो, म्हणून आपण इथे घेतलं फ्लावर्स. त्या इमारती आहेत. ती यांच्याकरता आपण दोज वापरतो. मग तर त्याकरता सुद्धा आपल्याला वापरायचा आहे दोज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दोज लागला म्हणजे आयतला आपण इंग्लिश मधून काय म्हणून पाहिलं? तर आर. दोज आर. पहिला घेतला, शेवटचा घेतला, नंतर काय करायचंय? मधला घ्यायचाय. इमारती, याला इंग्लिश मधून म्हणलं बिल्डिंग्स. बघा मित्रांनो, तर आता तुमचा दोज सुद्धा क्लिअर झालेला आहे आणि आपले 4 चे 4 पूर्ण क्लिअर झालेले. तर बघा मित्रांनो, याच खुशीमध्ये व्हिडिओला करा एक लाईक आणि अशाच व्हिडिओ करता चॅनलला करा सबस्क्राईब. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.